आपण आज भौमितिक रचना हे प्रकरण पाहणार आहे। हा आहे जॉमेट्रिकल बॉक्स, म्हणजे तुमच्याकडे जी कंपास पेटी आहे तशीच ही माझी कंपास पेटी आहे। ही थोडीशी आकाराने मोठी आहे। आता त्याच्यामध्ये असणाऱ्या साहित्याची आपण माहिती घेऊ। आपण याला स्केल म्हणतो, म्हणजेच पट्टी असं आपण म्हणतो। त्याचबरोबर या ठिकाणी हे जे दोन आहेत आपण याला गुण्या म्हणतो। आपण याला कोनमापक म्हणतो। आपण याला कंपास असं म्हणतो। ठीक आहे, याला काय म्हणायचं? आवाज आपला यायला पाहिजे। काय म्हणायचं याला? कंपास। आपण याला काय म्हणतो? कोनमापक। आपण याला काय म्हणतो? गुण्या। आणि याला काय म्हणतो? पट्टी। चला तर मग आपण आज भौमितिक रचनेमध्ये पहिल्यांदा रेषाखंड दुभागणे, दिलेल्या मापाचा रेषाखंड दुभागणे ही रचना बघूया। मी पहिल्यांदा या पट्टीचा उपयोग करून या पद्धतीने या ठिकाणी एक आकृती बनवलेली आहे। आता तुमच्याकडे तुमच्या कंपास मध्ये तुम्ही जे अंतर घेणार आहात ते पट्टीवरला अचूक अंतर घ्या आणि अचूक अंतर घेतल्यानंतर किती सेमीचा तुम्हाला जो भाग करायचा आहे एक टोक ठेवून तुम्ही हा भाग आखून घेऊ शकता। समजा मी या ठिकाणी एक रेषाखंड काढलेला आहे आणि तो रेषाखंड मी त्याला नाव दिलं AB। तो AB हा रेषाखंड मला माप दिलं होतं 5 सेंटीमीटर, तर मी 5 सेंटीमीटरचा या ठिकाणी रेषाखंड काढलेला आहे। आता तो रेषाखंड मला दुभागायचा आहे किंवा त्याला लंब दुभाजक काढायचा आहे। तुम्ही 10वीचे सगळे जण आहात, आपण कसं काढतो बघा। या ठिकाणी कंपासचं टोक A बिंदूवरती ठेवून मी निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतलेलं आहे अंदाजे, आणि मी वरती एक चाप मारला आणि खालती एक चाप मारला। हा हाताळत असताना योग्य पद्धतीने हाताळा हे कौशल्य आहे। आता मी B बिंदू जवळ कंपासचं टोक ठेवून त्याला छेदणारा चाप मारलेला आहे। आता तुमच्या लक्षात आलं असेल की या ठिकाणी दोन छेदनबिंदू तयार झालेले आहेत। इथे एक छेदनबिंदू तयार झालेला आहे, तो मी सिलेक्ट केला। इथे एक छेदनबिंदू आहे, तो सिलेक्ट केला आणि मग मी पट्टीचा उपयोग करून या ठिकाणी अशा पद्धतीने मी एक रेषा काढली। त्या रेषेला मी बाण दाखवले। आपण याला म्हणतो रेषाखंड दुभागणे। इथे रेषाखंड दुभागलेला आहे किती सेंटीमीटरचा? 5 सेंटीमीटरचा रेषाखंड दुभागलेला आहे। समजलं का सगळ्यांना?